शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। तर शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर शिंदेंचं स्पष्टीकरण, अशी कोणतीही बैठक झालेली नाही, शिंदेंकडून स्पष्ट। माझे सगळे मोबाईल तपासा, काहीही आढळलं तर द्याल ती शिक्षा मान्य। मला उभं चिरलं तरी मातोश्रीशी प्रतारणा होणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। ऑपरेशन टायगरच्या बैठकीवरून अरविंद सावंतांनी आरोप फेटाळलेत। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलंय। अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गतच हितशत्रू आहेत। सावंतांना बदनाम करण्याचं काम त्यांच्याच पक्षातले करत असावेत। बैठकी संदर्भात वृत्त फेटाळताना म्हस्केंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। सध्या जे ऑपरेशन सुरू ते फडणवीस शिंदेंच्या पक्षाचं करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट। उद्या माझं आणि आदित्य ठाकरेंचंही नाव ठाकलं जाईल, राऊतांनी आरोप फेटाळले। मला कुणीही संपर्क केला नाही किंवा मी कुणाच्या संपर्कात नाही। ऑपरेशन टायगरवर खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। मी आजही आणि उद्याही ठाकरेंच्या पक्षाचा, राजाभाऊ वाजेंचं वक्तव्य। शरद पवारांकडून संघटनात्मक भेटीसाठी बैठकांना सुरुवात। शरद पवार लवकरच पुण्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार। पवार पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार। पवारांच्या एनसीपीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्याकडून पवारांची भेट। बारामती न लढणं हेच काँग्रेससाठी शहाणपणाचं लक्षण। बारामती लढली असती तर काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली असती, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ही सत्तेत असलेल्यांची गुर्मी आहे। नेत्यांना फोन करून दुसरीकडे असं विधान करायचं, वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती निवडणुकीतून माघारीसाठी पार्थ पवारांचा फोन आला होता। करुणा मुंडे यांची माहिती। पार्थ पवारांशी बोलल्यानंतर पोटनिवडणुकीतून माघार घेतली। पैसा आणि सत्तेपुढे झुकणाऱ्यातले आम्ही नाही, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांना विरोधकांपेक्षा जास्त निधी, 25 लाखांचा निधी म्हणजे आम्हाला बिदागी देताय का? संजय राऊतांचा सवाल। समतोल विकास यालाच म्हणतात का? विजय वडेट्टीवारांचाही टोला। गेल्या 25 वर्षात ठाकरेंनी कसा निधी वितरित केला ते पहा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। शिंदेंवरील गाणं व्यवसायाचा भाग, कुणाल कामराचं स्पष्टीकरण। विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराचं स्पष्टीकरण। कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय, माझी काहीही चूक नसल्याची कुणाल कामराची प्रतिक्रिया। कामरा उत्तम प्रकारे विडंबन करतात, विटंबना नाही, ह्यावर फार तणाव निर्माण करण्याचं कारण नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर कुणाल कामरा मूर्खपणासारखं बोलतोय, तुमचा व्यवसाय आहे याचा अर्थ कुणावर टीका करणं होत नाही, शिरसाटांचं वक्तव्य। भोंदू अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड। फॉरेन्सिक अहवाल एसआयटी कडे सादर। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। प्रत्येक पुराव्याला ABC असे कोडवर्ड। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात नवी माहिती समोर। तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू, असं म्हणत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात होतं। वर्षभरापासून पीडितेनं लिपस्टिक वापरणंही पूर्णपणे बंद केल्याची माहिती। भोंदू खरात प्रकरणात ईडी आणि आयकर विभाग ॲक्शन मोडवर। ठाण्यातील कार्यालयात ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक। सूत्रांची माहिती। खरातच्या कागदपत्रांच्या छाननीनंतर लवकरच मालमत्तांवर धाडसत्र राबवलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। आयटी कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमधील नामांकित कंपनीत महिला अत्याचाराचं प्रकरण। पोलिसांची गोपनीय कारवाई। महिला वरिष्ठ अधिकारी वेशांतर करून कंपनीत दाखल। चिताफीनं कारवाई करत आरोपींना बेड्या। तर 40+ सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी। ठोस पुरावे जमा। नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना आज कोर्टात हजर करणार।
नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना मानसिक त्रास यासह धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप। लातूर जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांच्या वितरण एजन्सी बाहेर रांगा। घरपोच गॅस मिळत नसल्यानं तातडीनं तो पूर्ववत करा, नागरिकांची मागणी। राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने नगद। नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यानं कारवाई। 3163 LPG सिलेंडर कारवाईमध्ये जप्त। मुंबईच्या वाडी बंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा। 40 लाखांचा मुद्देमाल जप्त। 8 गाड्यांसह 551 अवैध सिलेंडर हस्तगत। सोलापुराच्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। घरपोच गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचे गॅस एजन्सी बाहेर हेलपाटे। जवळपास 1 महिन्यानंतरही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम। जळगावातील चोपडामध्ये गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी। वृद्धांसह महिला तसंच नागरिक गॅस सिलेंडर बुकिंगसाठी रांगेत उभे। नाशिकच्या येवलामध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत। येवल्यात हॉटेल चालकांमध्ये समाधान। ग्राहकांच्या गर्दीनं हॉटेल पुन्हा गजबजू लागलेत। चंद्रपुरात गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीमधील स्टॉक रजिस्टरची पाहणी। गॅसच्या स्टॉकची नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज नाही। कात्रज आणि रिटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक, तर जिंती, भिलारवाडी आणि तरटगाव ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू। रायगडच्या महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे सरपंच पदासाठी रिंगणात। विद्यमान सरपंच नंदा गोगावले यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवीन पालकमंत्री मिळून 25 दिवस उलटले, मात्र हसन मुश्रीफ अद्याप जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री नसल्यानं विकास कामांना मोठी खीळ बसली होती। आता जिल्ह्याच्या विकासाला गती कधी मिळणार याकडे लक्ष। मालवणमध्ये मच्छीमारांचा मोर्चा। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये दरवाढ रद्द करण्यासाठी मच्छीमारांचा मालवणमध्ये मोर्चा। एलईडीवर होणारी मच्छीमारी बंद करण्याचीही मागणी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी। मध्यरात्री घरफोडीची घटना। पोलिसांकडून तपास सुरू। देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी घरफोडीची घटना। सोलापुरातील माढ्याच्या म्हैसगावमधील ओमकार शुगरच्या कार्यकारी संचालकाला संतप्त शेतकऱ्यांनी कोंडलं। 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं ऊस बिल कारखान्यानं रखडून ठेवल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आक्रमक आंदोलन। पुण्यात येरवडा मनोरुग्णालयाची गुरुवारी रात्री उशिरा पाहणी। मानसिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक सुनीता गेहलोत यांच्याकडून तपासणी। अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर गेहलोतांची तीव्र नाराजी। सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,015 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,52,350 रुपयांवर। छत्रपती संभाजीनगरच्या गादिया ग्रुप आणि मंगलम रिसॉर्टच्या वतीनं सैन्य दल आणि औद्योगिक क्षेत्राची पहिली परिषद। परिषदेत वीरमातांचा सन्मान, तर मराठवाड्यातील उद्योग वाढीसाठीही मदत होणार। रिटायर्ड कर्नल AK सिंग यांनी मंगलम ग्रुपचे प्रमुख वेदांत गादिया यांची माहिती। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची विश्रांती। अवकाळीचं सावट संपताच उन्हाचा कडाका वाढला। 2च दिवसात तापमानात कमालीची वाढ। जिल्ह्याचं तापमान 37 ते 38 अंशांवर। पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण। संशयित आरोपी रवींद्र एरंडेला तपासात सहकार्य करत नसल्यानं पोलिसांकडून चोप। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत रवींद्र एरंडेनं हात जोडलेत। नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवून 3 लोकांची 13 लाखांना फसवणूक केली। चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातूनच पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र जप्त केली आहेत।
बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जालन्याच्या रुई गावात मुलाकडून जन्मदात्या पित्याची हत्या, 2 संशयित तीर्थपुरी पोलिसांच्या ताब्यात. पालघरच्या तारापूरमध्ये एमआयडीसी बांधकाम विभागाकडून तोडक कारवाई, अनधिकृत बांधकामांवर विभागाकडून तोडक कारवाई. चित्रालय परिसरात ऑटला मार्केट जवळ तोडक कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांवर दगडफेकीचा प्रयत्न. अकोला पोलीस दलातील पोलीस व्हॅनचा निकृष्ट दर्जा दाखवणारा व्हिडिओ समोर. मंगळसूत्र चोरीच्या आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा हा व्हिडिओ आहे. पोलीस व्हॅनच्या पाठीमागील दरवाजाचं लॉक पूर्णतः खराब झालंय. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केलाय. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील करोली टीममधील घटना. पोलिसांनी पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला अटक केली आहे. पत्नी आणि मुलांसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात. बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेकडून औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. पीडितेच्या फिर्यादीवरून 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. एक आरोपी अटकेत तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू.